मित्रांनो, आपण आज असे दोन स्टॉक बघणार आहोत. त्या दोन स्टॉक वरती येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगले पैसे मिळू शकतात. कारण ते दोन स्टॉक आता परवडण्यायोग्य आहेत. कारण ते पेनी आहेत आणि पेनी स्टॉक आपल्याला खूप चांगल्या लेवलला पाठच्या 1 वर्षापासून पैसे कमवून देत आहेत. आणि हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास फक्त पैसा कमवून देण्यासाठी. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंट तर मी बघितलंय की बरेचसे लोक पेनी स्टॉक मध्ये काम करण्यासाठी उत्सुक असतात आणि पेनी स्टॉक मध्ये काहीसे ते पैसे सुद्धा कमवत असतात आणि त्यांना फक्त पेनी स्टॉक मध्ये पैसे गुंतवून पैसे कमवायची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना पेनी स्टॉक घेणं खूप म्हणजे चांगलं वाटत असतं. आता आमच्या बरोबर कमेंट करत असतात, आमच्या बरोबर फोन करत असतात, त्यावेळेस सुद्धा म्हणतात की सर पेनी स्टॉकच देत राहा तुम्ही. आता याच्यामध्ये काही जणांना प्रॉब्लेम होत असतो, काही जणांना पैसे मिळत असतात, काही जण ₹2 खाली गेले की म्हणतात अरे लई लॉस झाला. काही जण 10 पॉईंट वरती गेला, अरे एवढेच पैसे मिळाले. हा जो प्रकार आहे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटचा आहे आणि इथे रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, काय करायची, फक्त 1 मिनिटासाठी जाऊन बघूया कशी करायची आहे. आज आपल्याकडे समजा कॅपिटल आहे आपलं 1 लाखाचं. 1 लाखाच्या कॅपिटलमध्ये आपण स्विंग करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो, व्हॉटेव्हर काही पण करत असतो. पण याच्यातून फक्त तुम्ही 10%च अमाऊंट काय करायची आहे, पेन्नीमध्ये टाकायची. समजा 10% टाकले म्हणजे आपल्याला किती मिळणार 1 लाखातून? 10,000. 10,000 मध्ये तुम्ही स्टॉक किती घेणार आहात त्याच्यावरती अवलंबून असेल. समजा 5 असतील तर 10,000 डिवायडेड 5 करा. प्रत्येकी येतील ₹2,000. 2 घेणार असाल तर डिवायडेड 2 करा. प्रत्येकी येईल ₹5,000. अशा पद्धतीने तुम्ही त्या स्टॉक मध्ये छोटी छोटी अमाऊंट गुंतवायची आहे आणि सर्वांच्या मध्ये सेम आली पाहिजे. पुढे एखाद्या वेळेस समजा की ₹2,000 आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत पेन्नी मध्ये आणि त्याची किंमत एक ₹15 आहे. तर काय करणार तुम्ही? 2,000 डिवायडेड 15. आता 2,000 डिवायडेड 15 केलं तर तुम्ही इथे बघा किती येतात. आता 2,000 डिवायडेड 15. तुम्ही फक्त 133 क्वांटिटी घ्यायची आहे. बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे की सर मी 4,000 क्वांटिटी घेतली होती. डायरेक्ट ₹3 खाली आला. ₹12,000 लॉस. हे जे आहे ना प्रकार, हे इथे तुमचे थांबतील. पेन्नी स्टॉक मध्ये सुद्धा पैसे कमवताना रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे का? तर गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळतीलच असं नाही. समजा तुम्ही 10 स्टॉक घेतलात तर त्यातले 4 स्टॉक पैसे देतील, 6 स्टॉक लॉस होतील. मग 4 स्टॉक मध्ये जर का सुद्धा पैसे देत असतील तुम्हाला तर ते खूप चांगले असतील. कारण जेवढे तुम्ही पैसे लावलेले असतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे मिळतील. पण ते 4 स्टॉक सुद्धा चांगले असायला हवेत. पाठच्या 1 वर्षामध्ये आपण दिलेला एक स्टॉक फक्त लॉस झालेला आहे, ब्राईटकॉम. अजून सुद्धा आपण त्याला लॉस केलेला नाही, अजून चालू आहे. पण बाकी सगळ्या स्टॉकने मल्टीवेगर परतावा खूप चांगला दिलेला आहे. आता हे 2 स्टॉक काय करतात जाऊन बघूया, अनालिसिस करूया. त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचे टार्गेट मी ठेवले लाईकचं 1,000. 1,000 लाईक झाल्याच्या नंतर सलग पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या मधून तुम्हाला खूप मल्टीवेगर परतावा देणारे खूप चांगले पेन्नी स्टॉक माझ्याकडून यावेळी 2 आहेत तर पुढच्या वेळी तुम्हाला 5 मिळतील, गॅरंटेड. आणि त्या पद्धतीनेच आपण येणाऱ्या दिवसामध्ये काम करायचं आहे. लॅन्डकोर होल्डिंग मध्ये बघा, आता मार्केट कॅप फक्त आणि फक्त 292 करोडचा आहे. करंट प्राइस 40 ची आहे, हाय आहे 63चा, लो 31चा आहे. डिव्हिडंड देते कंपनी, फेस व्हॅल्यू 2चा आहे. एफआय ची होल्डिंग आहे, प्रमोटर होल्डिंग चांगली आहे. इंडस्ट्री पीई 31चा आणि स्टॉक पीई 26चा आहे, म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे. खूप चांगल्या लेवलला बाईंगला मिळतोय, म्हणून हा मी प्रयत्न करतोय. आता हे प्रयत्न करत असताना इथे डीआयनी
एफ आय सुद्धा पैसे लावून बसलेले आहेत. हे आपल्याला इतकंसं पुरे नाही आहे. पुढे जाऊन आपण त्यांचं फंडामेंटल मध्ये बघायचंय. आपल्याला खरोखर ग्रोथ होताना दिसते का? तर ग्रोथ बघायचे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा 1.08 7521 7357 45 कन्सिस्टन्सी आहे, वाढत चाललंय. छोटं 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 प्रॉफिट वाढत चाललेलं आहे. कंपनी खूप चांगल्या लेवलला जायचा प्रयत्न करते. आता पुढे जाऊन पुढे बघायचंय आपल्याला सीएजीआर. आता सीएजीआर जर बघितला 10 वर्षामध्ये 8%, 5 वर्षामध्ये 51%, 3 वर्षामध्ये 50%. आता या वर्षामध्ये आत्ताच्या ह्या करेक्शनला जर आपण बघितलं तर -4% आहे. म्हणजेच खूप चांगल्या लेवलला बाईंगला मिळते. आता ह्याचं आपण जाऊन बघूया बाईंग लेवल खरोखर आपल्याला करायची कुठे आहे. कारण ट्रेड तर मिळतोय, आपण घेतो आहे, पण तो कोणत्या लेवलला घ्यायचा हे मात्र आपल्याला टेक्निकली जाऊन बघावं लागेल. टेक्निकली बघूया कोणत्या लेवलला आपल्याला बाय करायचंय. इथे आपण चार्ट बघतोय. या चार्ट वरती बघितलं असेल की हळूहळू हा ट्रेंड बदली व्हायचा प्रयत्न करतोय. बदली म्हणजे इथं समजेल तुम्हाला की हळूहळू हा जो ट्रेंड खाली होता तो कदाचित इथून आपल्याला एक अप्पर साइडला मिळू शकतो. समजा हा स्टॉक तुम्ही जिथून बघताय तिथून हळूहळू वरती जाऊन लोअर हाय लोअर हाय करत वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळी तुम्हाला या लेवलच्या वरती क्लोज होईल त्यावेळी पुन्हा त्या लेवलला मिळणार नाही 46च्या वरती. आणि आता तुम्हाला इथं घ्यायचा असेल तर ही लेवल जी आहे या लेवलला आपल्याला एक एंट्री मिळू शकते. तुम्हाला एसएल लावायचा असेल तर 32चा लावा. पण एसएल लावणं इथं गरजेचं नाही कारण आपण पेनी स्टॉक मध्ये काम करतोय. तर पेनी स्टॉक मध्ये काम करतोय आणि याच्या पुढे जर का आपल्याला चांगले पैसे कमवायचे असतील तर मार्केटमध्ये आता ही कंपनी आता कंस्ट्रक्शन मध्ये आहे. खूप चांगल्या लेवलला पुढे आपलं कंस्ट्रक्शन साईड वाढणार आहे. चांगल्या लेवलला पैसे मिळू शकतील. म्हणून मला या स्टॉक वरती अनालिसिस करणं भाग पडलं. पुढे जाऊया. दुसरा स्टॉक शोधण्या अगोदर दुसरा स्टॉक बघण्या अगोदर आपल्या चॅनलला आज जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊन बघूया नेक्स्ट व्हीएमएफ इंडस्ट्रीज. आता या इंडस्ट्रीज मध्ये बघूया आपल्याला शिप मध्ये करणारी काम आहे ही कंपनी आणि आता थोडस शिप खाली आहे. ओके, पण कालांतराने ते वरती येईलच शिप बिलवाले. तर त्या पद्धतीने बघा मार्केट कॅप खूपच कमी आहे 95 मायक्रोच्या आसपासचा आहे. स्टॉक पी आहे 17 आणि 70 म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे. एफ आय ची थोडीशी होल्डिंग आहेच. डिव्हिडंड सुद्धा कंपनी देते. 75चा हाय आणि 31चा लो आहे. म्हणजे आजूबाजूला जे काही मिळते तिथं आपल्याला बघायचंय इन्व्हेस्टरनी केलं काय आहे. इन्व्हेस्टर आता वाढायला सुरुवात केली या क्वार्टरवरून सप्टेंबर 24 वरून. मौका चांगला आहे. इथं प्रॉफिट बघायचं आहे. वाढत चाललंय की बघा 0.1 मायनस होत. 0 वरती आलं -0 -1 -1 1 2 -2 0 -2 -6 आणि 7 हळूहळू वाढत चाललेलं प्रॉफिट मला वाटतंय कंपनीला येणाऱ्या दिवसामध्ये चांगले पैसे कमवून देईल आणि मग त्या स्टॉकची किंमत पण वाढेल. आपल्याला पण पैसे मिळतील. हा मात्र आपला भरोसा. तो भरोसा तुटू शकेल. पेनी स्टॉक आहे. पण आपण ज्यावेळी पेनी स्टॉक मध्ये काम करत असतो तर कशा पद्धतीने काम करायचं, रिस्क मॅनेज कशी करायची हे पूर्णपणे तुम्हाला शिकायचं असेल तर आय बटन मध्ये तुम्हाला एक प्ले लिस्ट देतोय. त्या प्ले लिस्ट मधून पहिले 5 व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. पूर्णपणे तुम्हाला अनालिसिस करता येईल. रिस्क मॅनेजमेंट कोणत्या लेवलला करू शकतो आपण. आता पुढे जाऊन बघूया याचा चार्ट आणि चार्ट वरती जाऊन बघायचंय आपल्याला कोणत्या लेवलला घ्यायचं आहे. व्हीएमएस मध्ये आता इथे बघायचं हा ब्रेकआउट झाला मार्केटमध्ये. ब्रेकआउट झाल्याच्या नंतर एक चांगलं प्रॉफिट सुद्धा मिळालं.
आणि हे प्रॉफिट मिळाल्याच्या नंतर आता एक रिट्रेसमेंट आलेली आहे आणि या रिट्रेसमेंट वरती आपल्याला जर बाय करायचं झालं तर 33 रुपये आणि 36 रुपये 33 आणि 36 रुपयाच्या मध्ये कुठेही आपल्याला बाय करायला तो मिळू शकतो. आणि जर का तुम्हाला या लेवलच्या वरती बघा 43च्या वरती जर का मार्केटमध्ये हा स्टॉक एक वेळ क्लोज झाला तर पुन्हा तुम्हाला 33 ला मिळणं मुश्किल होईल. आणि जर का 43च्या वरती 1-2 दिवस क्लोज होतोय तर त्याच्यामध्ये पुन्हा वाट बघायची नाही. तिथूनच छोटीशी क्वांटिटी घेऊन आपण वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे बाईंग साईडला. आणि मित्रांनो हे दोन स्टॉक तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये चांगले पैसे कमवून देतील अशी आशा आहे. तुम्ही पण आशा ठेवा आणि त्या पद्धतीनं आपलं अनालिसिस करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.